आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये किचन किंग स्पेशलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की आपल्या अनेक किचन किंग्स इथे आलेले आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी खूप छान छान रेसिपीज बनवलेल्या आहेत आणि आपण त्यांना खूप इंटरेस्टिंग टास्कसुद्धा दिलेल्या होत्या. मग आजही बघूया कोणता किचन किंग आपल्या इथे येणार आहे आणि आपण त्याला काय गमतीशीर टास्क देणार आहे ते. चला जाऊन भेटूया. ओळख करून घेऊया. श्री विवेक राणे आणि सौ शर्वरी राणे यांच्याशी. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये खूप स्वागत आहे. किचन किंग स्पेशलमध्ये तुम्ही आलेला. तुम्हाला जेव्हा असं कळलं की तुम्हाला जेवण बनवून दाखवायचं आहे तेव्हा भीती वाटली, टेन्शन आलं का तुम्ही बनवतच होता? काय फिलिंग्स होते? भीती तर आहे मनात, पण एक ठीक आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. तो एक्सपिरियन्स मी आज अनुभवेन. मला थोडी उत्सुकता पण आहे त्याची. नक्कीच. भीती तर अजिबातच वाटून घेऊ नका, कारण की इतके जण येऊन छान छान करून गेलेले आहेत. थोड्याफार चुका तर होतात, पण त्याला अंडरस्टूड ना, कारण तुम्ही लोक कधीच किचनमध्ये फिरकत नाही त्यामुळे. बट अदरवाईज तुम्ही काय करता? बाय प्रोफेशन मी सर्व्हिसमध्ये. अच्छा. आणि तुम्ही काय करता? मी सध्या हाऊसवाईफ. सध्या. आधी काम करत होता? हो. बरं. मग तुम्ही यांच्यासाठी वगैरे कधी काही जेवण बनवलंय? कधी ट्राय केलंय ह्याच्या आधी? हो, ह्याच्या आधी ट्राय केलं आहे. कारण ती दोघं पण आम्ही वर्किंग प्रोफेशनमध्ये होतो, तर माझं जॉब प्रोफाईल असे ती मला थोडा टाईम मिळू शकतो. म्हणजे माझं नॉर्मली फोनवरती, सेलफोनवरती जास्त काम चालतं, ती परचेसमध्ये असल्यामुळे. बरोबर. तर कधी हिला लेट व्हायचं असेल तर प्रिपरेशन करून ठेवायचं. नथिंगच. काय काय करून ठेवायचं? म्हणजे कुकर वगैरे लावून ठेवायचा? हो. भात आणि भात लावून ठेवायचं. तुला पोळी वगैरे लाटता येते की नाही? अजून पण तरी लाटली नाही. अजूनपर्यंत लाटली नाहीये. मग कधी बनवायला आवडेल का तुम्हाला? बनवायला आवडेल, पण खाणाऱ्याला आवडेल की? खायला तर आवडतं. आपण एक काम करूया ना, आज तुम्ही रेसिपीज तर बनवणारच आहात. एक छोटासा टास्क देऊया आपण तुम्हाला. तर आपण बघूया काय आहे ते. काही सरप्राईज. बापरे. ओके. सरप्राईज ओव्हर आहे. तुम्हाला दिसतच आहे इथे पोटपाट लाटणं आणि कणकेचा गोळा ठेवलाय. तुम्ही एक छानशी पोळी आम्हाला लाटून दाखवा. विल ट्राय. ओके. व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. थँक्स. कोणता देश बनतोय? आहेत त्यातलेच देश बनतायत का वेगळा नवीन शोधून काढतायत? कोणता? दोन्ही हात वापरा. चालेल. थोडीशी मदत केली तरी चालेल. थोडी. हां. झाली? हां. बस बस. जास्त नाही. पोळी त्यांना बनवायची. रोज तुम्ही बनवत असाल ना? आज जरा त्यांना प्रयत्न करू देत. थोडी झालेली वाटते. झालेली वाटतेय? बरं. आपल्याला झाकण जरा अशी उचलून आम्हाला जरा दाखवा बरं पोळी कशी झालेली आहे, काय शेप बनलाय. चिकटते. चिकटते ना? छान पोळी झालेली आहे. फक्त काय झालं ना, मध्ये तुम्हाला लहान मुलं वगैरे आहे का कोणी? हां. मग त्यांच्यासाठी असं वाटतं येऊन मधूनच कोणतरी एक बाईट घेऊन गेलेला आहे छोटा असं. पण छान झालेली आहे. तुम्ही याला देऊ शकता कधी कधी तुमच्या लहान मुलाला शेप्स वेगवेगळे इंटरेस्टिंग पोळीचे खायचे वाटले तर ते बनवून देऊ शकतात. बट व्हेरी नाईस. तुम्ही खूप उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिलात आणि छान आमच्यासाठी. आय नो. मग आता करू शकता. आता प्लीज करायला सांगा मला पोळ्या. हां. रोज एक तरी पोळी लाटून द्यायची. पण खूप छान वाटलं. आता आपण मेन कामाकडे जाऊया. रेसिपीकडे. काय बनवणार आहात तुम्ही? आज मी चिकन काटूस बनवणार आहे. चिकन काटूस. काटूस. आणि दुसरी आहे मशरूमची एक डिश आहे. त्याचं मी नाव नंतर डिस्क्लोज करेन. जसं आम्ही तुम्हाला सरप्राईज दिलं सरप्राईज. बरं. मग सगळ्यात आधी काय बनवाल? चिकन काटूस. चालेल. माझं साहित्य सांगा. हो नक्की. हे रॉ चिकन आहे. लेग पीस आहे. ते बोनलेस आहे. हे अंड्याचं हे पिवळा बलक, मैदा, ऑयस्टर सॉस, काळी मिरी पावडर, जिंजर, त्यानंतर लसूण, मीठ,
आणि सोया सॉस आणि हे ऑइल आहे ते आपल्याला फ्राय करायला लागणार आहे. ब्रेड राईट. आणि हे ब्रेड क्रम्स दॅट इज द लास्ट. आणि चिकन कासू आपण बनवणार आहोत. तर कशी सुरुवात करूया? हे प्रथम हे जे रॉ चिकन आहे हे लेग पीस आहे नॉर्मली. त्याला आपण सुरीने छेद करून घेतले. मग ते आपल्याला ते मॅरिनेट करायचं आहे. मग जर तर छेद दिले तर मग ते प्रॉपरली मॅरिनेट होऊ शकतं. तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर. हे डिपेंड्स कोणाला तेवढं जास्त तिखट आणि त्याच्यावरती. त्यानंतर थोडंसं आलं टेस्ट वेगळी येण्यासाठी आणि लसूण चॉप केलेली. तुमच्या ज्या प्रकारे हात असं चालतो त्याला वाटत नाही की तुम्ही फार नवशिके वगैरे छान बनवत असाल नेहमी असं. आता काय घालायचं याच्यात? आता ह्याच्यामध्ये जे 2 सॉस आहेत घालू? हां घाला. ऑयस्टर सॉस बाहेर मिळतो. हो बाहेर मिळतो, रेडीमेड मिळतो. एवढा घालू? हो. आणि त्यानंतर मग सोया सॉस आपण 1 चमचा. हो. तर ह्याच्यामुळे काय होतं ते जे मिश्रण आहे ते एकदम एकजीव होऊन जातं. बरोबर. आणि मग त्याला एक वेगळी टेस्ट येते. तर हे जे मॅरिनेटेड चिकन आहे ते साधारणतः आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवावं लागणार. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला डीप फ्राय करायचं. ओके. मग आपण 15 मिनिटं ह्याला मॅरिनेट करून घेऊया. असंच ठेवायचं. हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे. आता आपण हे डीप फ्राय करण्याच्या आधी हे जे मॅरिनेटेड चिकन जे आहे हे चांगलं तुम्ही एकजीव झाला. बरोबर. ओके. तर ह्याला आपण पहिलं मैदा लावायचा आहे. अच्छा, पहिले मैदा लावायचा. चारी साईडनी प्रत्येक बाजूने मैदा त्याला लावायचा. हे चांगलं असं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मैदा लावल्यानंतर हे जे अंड्याचं बलक आहे त्याच्यामध्ये ते बुडवायचं आहे. अच्छा. हे चांगल्या प्रकारे अंड्या पण त्याला लागलाय. आणि मग सर्वात शेवटी ते जे आहे ते आपण ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये ते अंड्यामुळे त्याला ते ब्रेड क्रम्स प्रॉपरली त्याच्यावरती स्टिक होतील, चिकटतील. तुम्ही हे कुठून शिकलात? काही कोर्स वगैरे केलात? नाही, हे फक्त असं बघितलंय आणि थोडंसं असं वाटलं काहीतरी नवीन प्रकार आपण करू शकतो. उपमा पोहे वगैरे येतात का तुम्हाला बनवता? उपमा पोहे कधी ट्राय नाही केले, पण डेफिनेटली ट्राय तर केलं. मला खरंच तुमचं खूप खूप कौतुक वाटतंय. म्हणजे हे डायरेक्ट चायनीज, थाय, जॅपनीज असे वरवरचेच ना. पण उपमा पोहे वगैरे होते बायको करते तुम्ही. क्या बात आहे. आणि हे चांगल्या प्रकारे ह्याला ब्रेड क्रम्स लागले. आणि नंतर मग हे जे मिश्रण आहे ते आपण डीप फ्राय करायचं. ओके. तेल तापलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे अख्खाच्या अख्खा पीसच घ्यायचा. अख्खा पीस. मग तुम्ही तुमच्या मिसेसना हे सगळं शिकवलंय की नाही? थोडंफार तिच्याकडून पण शिकलो. तिच्याकडून शिकलात? काय शिकलात त्यांच्याकडनं? ऍक्च्युली मला बनवण्यापेक्षा खायची भरपूर आवड आहे. आणि बेसिकली नॉनव्हेज भरपूर आवडतं. फिश आणि हे. तर नॉर्मली आमचं असं असतं ती आणून द्यायचं काम मी करायचं, बनवायचं काम ती करणार. मग सकाळी सकाळी उठून जायचं मार्केटमध्ये. फिश जे मोठमोठे फिश आहेत ते नॉर्मली आवडतात. बरोबर. पॉम्फ्रेट, द प्रॉन्स ते सर्व आणायचे. आणि नॉनव्हेज म्हणजे वार असेल तर नॉनव्हेज पाहिजेच पाहिजे. बरोबर. असं आहे. तुमच्या मित्रांमध्ये वगैरे तुम्ही सॉलिड फेमस असणार ना? हो. म्हणजे आम्ही असं नॉर्मली माझे जे रुटीन काम आहे त्याच्यामध्ये नॉर्मली मी बाहेर असतो. तर जिथे जिथे चांगले चांगले रेस्टॉरंट आहे ते सर्व माहिती आहे. तर नॉर्मली आम्ही वेळ काढून तिथे पण जातो, जेवतो. असं आहे. म्हणजे खायची भरपूर आवड आहे. आणि वेगवेगळे पदार्थ खायची आणि ते शिकायची पण आवड आहे. मेन आवड पाहिजे. आणि खायची आवड पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे असं स्वतः बनवून घेऊन जाता की नाही कधी? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. घेऊन जाता. कारण की मला खूप कॉन्फिडन्स आलाय तुमच्यामध्ये. तुम्ही ज्या प्रकारे हे बनवलंय खूप छान बनवताय.
सगळ्यांना छान आवडेल आणि आज तुम्हाला इथे बघितल्यानंतर तर फरमाईशी येतीलच आय थिंक तुमच्या मित्रांकडून. तुम्ही तयार राहा त्याकरता. तयार राहायला पाहिजे आता. ओके, आता काय हे करूया? आता हे आपण डीप फ्राय करतोय. हा, आता हे झालं की मग ह्याचे तुकडे करायचे त्याचे का? मग पीसेस करून मग आपण त्याला डेकोरेट करायचं आणि सर्व करायचं. ठीक आहे, मग चिकन कासू कसं बनवायचं याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन कात्सू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन, अंड्याचा पिवळा बलक, मैदा, ऑयस्टर सॉस, मिरपूड, आलं, लसूण, मीठ, सोया सॉस, तेल आणि ब्रेड क्रम्स. कृती: बोनलेस चिकनच्या तुकड्यांना मीठ, मिरपूड, आलं आणि लसूण लावून ते ठेवून द्यावे. या तुकड्यांना ऑयस्टर सॉस आणि सोया सॉस लावून ते 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट होऊ द्यावेत. हे मॅरिनेट झालेले तुकडे मैद्यामध्ये घोळवावेत. त्यानंतर अंड्याचा पिवळा बलक आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून ते डीप फ्राय करून घ्यावेत.